खातोस ना. नमस्कार स्वागतम हकुमतुम बायतम. सासूबाई तुला तेच दिसतंय तुम्हाला सासूबाई तेच दिसतंय. मी स्कूलला जातो, स्पोर्ट्स क्लासला जातो, अभ्यास करतो, ते नाही दिसत तुम्हाला. है ना, तो हमें तो शस्त्र उठाने पड़ेंगे ना. मिस्टर फूड मिस्टर फूड मिस्टर फूड. चलो खा के दिखाओ, तुम्हारा डिनर खा के दिखाओ. डिनर. हां डिनर. ते मिक्स कर भाजी त्यात. हे हा कर आणि आधी एकदम व्यवस्थित खाऊन पूर्ण चाव त्याला, त्याची टेस्ट घे आणि मग सांग कसं आहे. छान गरम गरम भात आणि पिठलं गरम पण तिखट त्याच्यामुळं नको. मई हे खायला पाहिजे. मी तुला सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टी तू सुरुवात करायला पाहिजे आता खायला. मग दुसरं ह्याच्यासोबत नाही ना, मीठ घेऊन ये. मग तूप मीठ नुसतं भाता कसं खाणार, त्यासोबत हे खाल्लं ना टेस्टी लागतं. बघ हे देऊ का, चवळी ही पण टेस्टी आहे. बरं हे तर तिखट नाही आहे, बघ खाऊन बघ आधी मग बोल. हे हेल्दी पण आहे. मी म्हणलं ना नको जेवण करायचं. मला बळजबरी, जे मला नाही खायचं ते तुम्हाला बळजबरी का खालवायली. कारण मग तुला आता स्पोर्टला जायचं म्हटल्यावर तुझं हे दुखतं की नाही पाय. हा काही झालं की लगेच म्हणतं माझे दुखायले, माझे दुखायले म्हणून जर मी सरला मम्मा म्हणतो. जेवण त्यासाठी जरुरी असतं. हे सगळं जर हेल्दी खाल्लंस ना तर मग तुला त्रास नाही होणार. छान आहे ना, टेस्टी आहे ना. मला असलं विचित्रपणा नाही आवडत. शिवांश नीट बस. एक तर कसा बसलायस बघ. खरंच छान झालंय पिठलं. सोबत हे गाजर पण तोंडी लाव. अरे पण तिखट आहे. मग साधा भात आहे ना. नाही मी 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 हो माझं ऐकणार नाही. राजमा म्हणजे तिखट आणि मला राजमा नाही येतो, चवळी येते. अरे चवळीची सातळ नाही करायचं. अरे यार, ताकद कशी येईल ताकद. पोळी नको आई, आता त्याला गरम भात खाऊ घालते. मग सुरुवातीला हे होणारच, आता हळूहळू सवय लावायची. आता काही लहान आहे का तो तिखट न खायला. चल. आणि खूप तिखट नाहीये. बाहेरची भाजी कशी जाते रे, पावभाजी म्हण हे म्हण, ते तिखट नसतं का. नसतं. काय पटकन अति करू नकोस. चल हे बघ, मी बघ नुसतं खाते बघ. बघ खाल्लं की नाही. खा ना मग. तुला मग नाही त्यासोबत बघ लागत. मिरची बघ. तुला नाही लागत तिखट, मला लागलं. जास्त नाहीये. चल खा लवकर. नाही नाही. अरे बघ तुला दुनिया लोक काय म्हणतील ते बघा. कधी नाटक कर. कोय मला हे पाहिजे, व्हाईट राईस, प्लेन व्हाईट राईस. नुसतं प्लेन व्हाईट राईसने काय होणार नाही. हे पण खावं लागतं. रोज डाळ भात कसं होतं तू सांग ना. नुसतं वरण रोज जर खाल्लं ना. नाही गाईस, तुम्ही मला हिला सांगा. ही माझी इच्छा पूर्ण नाही करत आहे की मी असं पागल सारखं करतोय. तुम्ही मला सांगा, कमेंट्स मध्ये सांगा. बघ काय येतात कमेंट्स. मला खाऊन दाखव मग बघ. चल. नाही शाळेत मला व्हाईट राईस खायचंय, प्लेन व्हाईट राईस. मला हे खायचंय, मला हे नाही खायचं. बरं हे तर एक घास खा आणि मग एक घास खा. मी नाही म्हणलं. मिठाचं घेऊन ये जा. मग त्याच्यासोबत मीठ लागेल. ओके. तुम्हीच सांगा की आता काय करायला पाहिजे मुलाला. नाही खाल्लं तर
होतोस ना. नमस्कारं सुस्वागतम हकुमतुम बायतम. किती टाइमपास कर. चल स्केड्यूलचं घे त्यानुसार भर पटकन. आता वाजलेत बघा 9. आता झोपायची वेळ आहे आणि हा भरतोय बॅग. आणि ही येडीने मला केस ओढले माझे. कशाला ग ओढले माझे केस तू? चल भर पटकन बॅग. किती वेळ झालं सांगतीये, झोपायची वेळ झालीये, पटपट बॅग भर. तर हा किती त्रास देतोय बघा मुला. बघा 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 सगळेजण बघा, म्हणजे कळेल की कसं त्रास देतो मम्माला. असेल पटापट बघ भर. गुड हॅबिट लावायच्यात ना, मग तर प्रयत्न करावेच लागणार ना. हां ट्यूसडे आहे ना. हां बघ उद्या ट्यूसडे आहे. इंग्लिश, सायन्स, अबॅकस, डान्स, हिंदी, ब्रेक, ICT रोबो, GK आणि मॅथ. आता तुला मराठीचं नाहीच आहे असे. इंग्लिश आहे, ब्रेक, इंग्लिश आहे, ब्रेक आहे, काय आहे? सायन्सचं आहे त्याच्यामध्ये बुक. अबॅकसचं टाक फक्त आणि ICT पण आहे त्याच्यात. GK टाक फक्त. बाकीचे बुक्स आहेत, काढू नकोस काही. इंग्लिशचं राहू दे ना. अरे इंग्लिश आहे. मग उद्या आहे ना, मी तेच तर म्हणतीये. ती बुक त्यात टाकायला लागेल ना तुला आता फक्त त्यातून काय घ्यायचंय. की नंतर हे मी काढून तिकडे ठेवलं आणि हे त्याच्यात टाकेल. अशी ह्याला म्हणायचे उलटे कामं करणे. सरळ सरळ कामं नाही करत तू. चल. अगं मम्मी तुला तेच दिसतोय तुला तेच दिसतोय. आवर आता. खूप ड्रामेबाज आहे, खूपच ड्रामा करतो हा बघा. व्हिडिओवर इतका ड्रामेबाज पण नाही, मी फक्त व्हिडिओसाठी करतो. आवर नाईस. किती वेळ लावणार आहे अजून काय माहिती. एखाद्याने आतापर्यंत भरून टाकली असती सगळीच्या सगळी बॅग. तू किती ड्रामा करतोस. जा ना, कर ना पटपट. अगं सासूबाई तुला तेच दिसतोय. पुढं तर गाईज आता ह्याला आम्ही सवय लावतोय की रोजच्या तसं तो करतो, बॅग भरून ठेवत असतो. आमचं आता झालंय ऑलमोस्ट सगळं. तसे तो बॅग भरत असतो. पण खूप ड्रामेबाज आहे, खूप ड्रामा करत असतो. सारखं काहीतरी चालू असतं त्याची मस्ती. दाखवू का तुम्हाला, बघा कसं मस्ती. आवरायचं दिलं सोडून आणि नुसता धिंगाणा चालू आहे. आवरणं पिल्ले, आपल्याला झोपायचं की नाही. सासूबाई तुला तेच दिसतंय तुम्हाला. सासूबाई तेच दिसतंय. मी स्कूलला जातो, स्पोर्ट्स क्लासला जातो, अभ्यास करतो, ते नाही दिसत तुम्हाला. नॉटिंकी जा. तेच दिसतंय की मी ड्रामा करतो. आवडतो पण मला तुझा ड्रामा. हे बघा आमचं बाटू खूपच त्रास देत आहे. आज चालू आहे त्याची. आता रात्रीचं आम्ही ठरवलं आहे की रोजच्या रोजची बॅग भरायची, स्कूलचे कपडे काढून ठेवायचे, म्हणजे मग कसं वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे सकाळी गडबड होत नाही. आणि आता कशी एक्झाम होणार आहे त्याची स्टार्ट, त्याच्यामुळं. अर्जुन प्लीज ना उषा, आपल्याला मग टाईम आपले मिस होत आहेत ना. ड्रामा. आत्ताच थोडासा होमवर्क केला आहे, अर्धा तरी राहिला आहे. पण आता कसं आजचं थोडं मिस झालं आहे त्याचं, म्हणून म्हटलं जाऊ दे, इट्स ओके. आता लवकर झोपायचा प्रयत्न करणार आहे. उद्यापासून अजून, म्हणजे आज तर Day 1 आहे ना. Day 1 आहे. बघूया आता आपल्याला कशा सवयी लागतात, काय होतं. यासाठीच मी हे ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत. सासूबाई तुम्ही तेच म्हणतात, तेच करतात.
तेच करतात, झालं का तुझं? तेच म्हणतात. जा आता पटकन आवर आणि पिल्ले लवकर आवर ना बाळा. काय करायला मम्मी? अगं सासूबाई तुला तेच दिसतंय. तेच बघा दिसतंय हा तुम्हाला. सासूबाईचा बच्चा. तेच दिसतंय. आवर आवर हाफ चड्डी. तुम्हाला तेच दिसतंय. हाफ चड्डी आमची हाफ चड्डी. हा वर पसारा नको करू, उद्या अभ्यास करायला मग हे होतं. सासूबाई. यार बेबा मी तुझ्या पाया पडते, आवर ना, मला यायली झोप आता. तुम्हाला सासूबाई तुम्ही तेच दिसतंय तुम्हाला. हे बघा आता मग बघा तू आता बघ बरोबर वाजलेत 9:10 आणि मी तुम्हाला दाखवतेच गाईज आज हा किती वाजता झोपतो. आणि बघ मग मी सकाळचं पण करणार आहे क्लिप काढणार आहे की बघा कसं उठायला पण त्रास देतो. बघूयात आता उद्या मज्जा बघूयात ह्याची. अगं सासूबाई. वाज झालं सासरे बुवा आवरा आवर. नीट बोल. नीट. बास नोटंकी चल. नीट आजीबाई. आवरा ना साहेब आवरा ना. अगं मम्मी सांगितलं मला तुम्ही तेच म्हणतात आणि तुम्हाला तेच दिसते तेच. तुम्ही फार नखरेवाले आहेत आणि तुम्ही फक्त व्हिडिओच बनवला त्यात. बघ कसं केलं ड्रामे बाद चालू आहे ड्रामा अजून पण बघूया. मी टाकणार आहे क्लिप्स. हां बॅग भरली ते राहू दे कपडे तिथेच. सकाळी तिथं समोर जरी ठेवले ना तरी ओके. बॅग भरली डन. चलो आजा डन ना. बॅग भरली ना डन ना. अगं व्हिडिओ बनवणार तुम्ही हेच बघतात हेच. तुम्हाला ते काही बाकी दिसतच नाही. हां ठीक आहे चलो आता ब्लॉग एंड करू. चलो बाय. तर आपण मी आता हा ब्लॉग इथे एंड नाही करत. मी उद्या मॉर्निंगचं पण दाखवते की शिवांश उठताना कसा त्रास देतो किंवा आता झोपताना काय करतो. हां ठीक आहे. आम्ही आता निन्नी करू आणि निन्नी करताना आम्ही थोडंसं टेबल्स रटवणार. करेक्ट यार थँक्यू गॉड तुला खूप सारे प्यार दिले. नको प्लीज प्लीज हां करेक्ट. काल व्यायाम केला ना त्याच्यामुळं माझं ते थोडंसं हे झालं आहे. तर उद्यापासून मी कंटिन्यू 5 दिवस व्यायाम करायचं ठरवलं आहे. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर बघा हा मुलगा सकाळी 5 वाजता उठणार होता. तो उठलाय आता 7:15 वाजता आणि हा माणूस म्हणतो ट्याव ट्याव मैं आ गया हूँ ले लो मुझे ले लो. ये देखो बंदा. चला ब्रश करा. चलो बोलो. हे बघ शवना असं वागू नये बघ. असं वागू नये. उठ पटकन चल लवकर नाही तर मग मला माझे शस्त्र घ्यावे लागतील. जाऊ क्या मेरे शस्त्र लेने जाऊ क्या. ओके सो अभी मुझे पता चला है कि कोई बंदा है जो डरता है शस्त्र लेने से. अभी क्या करें जब अगल आलस नाम का व्यक्ति राक्षस हमारे अंदर से जाए ना तो हमें तो शस्त्र उठाने पड़ेंगे ना. ओके चला आवरा आता पटापट. डिंग 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 डिंग. पण आता आपण प्रयास करू की उद्या आपण लवकर उठू. ओके नाही. यस.
याशू पैशू 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 है ना. चलो पकड आता, ब्रश कर, पटापट आंघोळ कर. मस्त, तू किती छान छान बोलतोस है ना. एंटरटेनमेंट. हे आज आपण असं चॅलेंज घ्यायचं का? विचार कोणतं, विचार 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 विचार. आज इंग्लिश बोलायचं चॅलेंज घेऊयात. येस येस. अरे मज्जा येईल ना. आज म्हणे आपण इंग्लिश बोलायचं चॅलेंज घेऊयात. ठीक आहे. येस ठीक है, मैं तेरा कन्विंस करती. क्या कर रहा है? टाइम हो गया. होगा कि नहीं तेरा? चलो फिनिश. सो आज हम लेने जा रहे हैं एक चैलेंज. चैलेंज क्या है बताओ? द इंग्लिश चैलेंज. यस. तो आज हम पूरा दिन क्या करने वाले हैं? इंग्लिश स्पीकिंग. यस. तो हम इंग्लिश स्पीकिंग करेंगे. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हाट आर यू डूइंग नाउ? गो. असं का? घाल आता, शूज घाल पटकन फास्टली. चलो आवरो. उशीर झालाय, खाली आलेली असेल गाडी आणि मग होते प्रॉब्लेम. चलो पटापट आवरो. किती वेळ बघा हा टाइमपास चाललाय. पटापट आवर ना. बघ 5 मिनिट लेट झालेला. अरे जॅक, दोन तुकडे आहेत. मग पूल का नाही खाल्लं? नाही खाल्लं. मग खायचं ना. संपला. टाइम कसं काय संपतो तुझा? मग तू वेळेत नाही बसला का जेवायला? जेवायला नाही बसलास का वेळेमध्ये? पॅन्ट उचल, पॅन्ट उचल. ते तसलं नाही करायचं. उचल, घडी घाल आणि जागेवर ठेव. चल घडी घाल व्यवस्थित. असं नाही, घडी घाल व्यवस्थित. घडी कसं घाल? ओय शहाण्या. घडी घातलेल्या वस्तू त्या पिल्लू. वरचा टी शर्ट बदल. ये देखो बंदा. और भाई साहब ये देखिए ये क्या है इधर. एक्चुअली क्या हो रहा है, मैं रोज़ उसको साफ़ कर रही हूँ और यहाँ पे चिड़िया बैठने लगी है इस पंखे के ऊपर. अभी मुझे ये पूरा पंखा क्लीन करना पड़ेगा. बहुत ही खराब हो गया है. हे बघा त्यांनी काय केलंय. अरे रोज मला तेच तर ना. मला वाटलं यार हे कसं काय व्हायला लागले. मला वाटलं एखाद्या वेळेस आले असतील पक्षी बिक्षी. आज मी पुन्हा ही खिडकी ओपन ठेवली ना, तिथून ते नुसते असे पक्षी मक्षी यायला लागले सारखे. पक्षी येतात, पंख्यावर बसतात आणि त्यांना वाटतं की ही सुरक्षाची जागा आहे. हा ना. आणि असे काडी आणतात नेस्ट बनवायला. ते आला एक. कुठे? एक आलून येऊन गेलं. ओ यार ते येतात. जाऊ दे, मी खिडकी ना बंदच राहू देते. हो येते सारखं सारखं. हो येऊन गेलो. आता ते क्लीन करावं लागेल मला. तू टी शर्ट काढ आणि हे ठेव व्यवस्थित. आई मी एक गोष्ट सांगू का तुला? हां, हा शर्ट घालायला मला खूपच कम्फर्टेबल वाटतं. मग आपण असे शर्ट्स आणू तुला वेगळे घालायला. पण आत्ता काढते, ते उद्या लागणार पुन्हा स्कूलला. त्याचं सगळं इतकं वापरून त्याचं सगळं लोगो घालून टाकलं. काढा आता.